अजून एक श्लोक याच्यामध्ये आलेला आहे. थोडेसे आपले मागे पुढे झालेले आहे श्लोक. मी म्हटलं पुस्तकं वेगवेगळी असतात त्यामुळे. तर हा श्लोक पण तुम्ही नेहमी वाचता. गीता सुगीता कर्तव्या किमन्यय शास्त्र विस्तरैः. हा झाला का? या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता. झाला, हा चौथा श्लोक होता. त्यामुळे अतिशय सुंदर असं हे शास्त्र आहे. अतिशय कल्याण करणारी अशी ही गीता आहे. आणि मी तर म्हणते की हे उत्तम असं काय आहे, मानसशास्त्र आहे. म्हणजे गीता वाचल्यामुळे किंवा गीतेचा अभ्यास केल्यामुळे आपली परिस्थिती सुधारेल किंवा आपली काही व्यवहारातल्या गोष्टी होतील असा त्याचा अर्थ नाही आहे. तर आपली मनाची अवस्था उत्तम होते. याच्यामुळे मानसिक स्थिती सुधारते. गीतेमुळे काय होतं, आपली मानसिक स्थिती सुधारते. असं या गीतेचं महत्त्व आहे. अतिशय सुंदर आहे ही गीता. तर आता प्रस्तावनेमध्ये गीतेबद्दल त्यांनी थोडंसं सांगितलं आहे, ते थोडं आपण बघूया. आणि प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात मात्र आपण पुढच्या वेळेस करूया. तर भगवद्गीता सर्व शास्त्रांचं शास्त्र आहे, सर्व कलांची कला आहे. तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी म्हटलेलं आहे याला, गीतेला. आणि उपनिषदांचे मथून काढलेले सार आहे. आपण जसं दुधाचं दही करतो, दह्याचं मग लोणी काढतो आणि मग त्याला अग्नी देऊन मग त्याच्यापासून तूप तयार होतं. म्हणजे केवढी प्रक्रिया. तर तसं हे मंथन करून काढलेलं लोणी म्हणजे हे शास्त्र आहे असं सांगितलं आहे त्यांनी, गीता. आणि सर्व शास्त्रमयी अशी ही गीता आहे. आणि हे शास्त्र वचन सर्वार्थाने खरे आहे. जगात सर्वश्रेष्ठ शास्त्र जर कोणतं असेल तर ते भगवद्गीतारूपी शास्त्र आहे. म्हणून अन्य कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करण्याऐवजी आपण गीतारूपी एका श्रेष्ठ शास्त्राचा अभ्यास करावा. माझ्या पण कधी कधी लक्षात येतं की आपण जर गीतेचा अभ्यास केल्यानंतर कुठलंही प्रवचन ऐकायला गेलं ना तर आपल्याला ते कळतं. कारण काय असतं त्याचं की आपण गीता वाचलेली आहे. मग गीता ही आधारग्रंथ मानतात सगळेजणं, सगळे प्रवचनकार. कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करून त्यांना बोलायचं असेल तर ते गीता ही अधिष्ठान आहे. ती गोष्ट नेहमी सांगतात बघा. मला मी मागे सांगितली पण असेल की आपल्या ह्या जागतिक धर्म परिषदेला गेलेले होते विवेकानंद. आणि तिथे अमेरिकेमध्ये असे सगळे ग्रंथ प्रत्येकाने आपल्या आपल्या देशाचा ग्रंथ आणलेला असतो आणि तो तिथे ठेवलेले असतात. सगळे एकावर एक असे सगळे ग्रंथ ठेवलेले असतात. तर विवेकानंद तिथे जातात आणि आपला ग्रंथ ठेवतात. तर साधारण 10-12 ग्रंथ असतील त्याच्यावर ते आपला ग्रंथ ठेवतात. भगवद्गीता नेलेली असते त्यांनी, आपल्या हिंदू धर्माचं उच्चतम शास्त्र म्हणून. आणि एक जण तिथला येतो आणि उगीच त्यांचा अपमान करायचा म्हणून ती गीता काढतो आणि सगळ्यात खाली ठेवतो. असं करतो तो. आणि मग हे बघतात ते, ठीक आहे काही हरकत नाही. आणि मग जेव्हा इतर लोक बोलायला लागतात वगैरे, सर्वसामान्य सगळ्यांचं होतं, इतर देशांच्या ज्या आपले धर्मप्रचारक सगळे आलेले असतात. जेव्हा विवेकानंद उभे राहतात आणि ती तर कथा सुप्रसिद्धच आहे, तुम्हाला माहीत आहे. ते माय ब्रदर्स अँड सिस्टर्स असं म्हणतात. तेव्हाच खूप प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होतो. कारण आतापर्यंत कोणीच असं म्हटलेलं नसतं. जंटलमन वगैरे असंच म्हटलेलं असतं सगळ्यांनी. पण या बंधू भगिनींनो हा शब्द इतका आवडतो त्या सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा ते आपल्या गीतेबद्दल, आपल्या धर्माबद्दल सांगायला सुरुवात करतात तेव्हा ते म्हणतात की मी बघितलं तुम्ही माझा ग्रंथ सगळ्यात खाली ठेवला, पण म्हणे ते एका अर्थाने तुम्ही योग्यच केलं. कारण आमची गीता ही जगाला मार्गदर्शक ठरणारी अशी आहे आणि अधिष्ठान आहे सगळ्याचं. त्यामुळे तिची जागा तीच आहे. पाया आहे, सगळ्याचा पाया आहे, सगळ्याचं अधिष्ठान आहे, आधार ग्रंथ आहे. त्यामुळे बरोबर म्हणे माझं काम उलटं तुम्ही सोपं केलं की सगळ्यात खाली तो ग्रंथ ठेवला. अशा पद्धतीने त्यांनी ते सांगितलेलं होतं. म्हणजे अशी ही गीता आहे. आणि ते म्हणतात की असं एकच शास्त्र या भूतलावर आहे की याच्यामुळे काय होतं म्हणे की ह्याच्यामुळे माणसाचं अंतःकरण उजळून जातं. गीतेचा अभ्यास करताना अंतःकरण पवित्र होतं, आत्मोन्नती आपोआपच होते, सात्विकपणा वाढतो तुमचा आणि सात्विक मार्ग दिसायला लागतो आपल्याला.
की कोणत्या नेमक्या मार्गाने आपल्याला जायचं आहे, काय करायचं आहे, मनुष्य जन्माला आपण का आलो आहे, त्याचं ध्येय आपल्याला गीता वाचल्यानंतर कळतं. त्यामुळे ही जी गीता आहे प्राचीन काळापासून महर्षी वेदव्यासांपासून आधुनिक काळातल्या रमण महर्षीपर्यंत अनेक ऋषीमुनींनी आणि आपले जे संत आहेत ज्ञानोबांपासून विनोबांपर्यंत अनेक साधू संतांनी, सगळ्या सत्पुरुषांनी या गीतेचा आधार घेतलेला आहे. या गीता माऊलीच्या कडेवर बसण्याचा प्रयत्न केलेला आहे. विनोबांनी तर गीता किती छान केलेली आहे मराठीमध्ये. ते म्हणतात ना की गीताई माऊली माझी मी तिचे बाळ तान्हे, असं म्हणतात. पडता रडता घेई उचलून कडेवरी, असं त्यांनी ती गीता विनोबांनी केलेली आहे. अतिशय सुंदर आहे मराठीतली. तर तिचे मी बाळ नेणते, गीताई माऊली माझी तिचे मी बाळ नेणते, पडता रडता घेई उचलून कडेवरी. अतिशय सुंदर. तर असा ह्या माऊलीचे वात्सल्य आपल्याला या गीतेचा अभ्यास केल्यानंतर मिळते. त्या माऊलीच्या वात्सल्याचे पांघरून तिच्या भक्तीची, ज्ञानाची कांबळ आपल्या अंगावर पांघरली जाते. आणि म्हणून श्रद्धायुक्त अंतःकरणाने या सर्वांनी, अनेक संतांनी, अनेक ऋषीमुनींनी याच्यावर भाष्य केलेलं आहे, गीतेवर भाष्य केलेलं आहे अनेकांनी. त्याचाच तर आधार घेऊन आता मी तुम्हाला हे सांगते आहे, नाही तर मला कुठली एवढी आली बुद्धी. पण ह्या अनेकांचं भाष्य वाचून कारण मराठीमध्ये अतिशय सुंदर रीतीने समजावून दिलेलं आहे, आपल्याला कळेल अशा पद्धतीने समजावून दिलेलं आहे. त्यामुळे मला त्या अभ्यास करण्याचा मोह झाला. आणि प्रेरणा आमच्या अनघाताई आहेत, त्यांनी आम्हाला शिकवली, त्यांनी आम्हाला अर्थ सांगितला आणि मग त्यांनीच प्रेरणा दिली की तुम्ही पण आता सांगायला सुरुवात करा म्हणून. आणि म्हणून हे मी तुमच्यासमोर आलेली आहे. तर अशी ही गीता आहे. अन्य देशामध्ये ईश्वराचे, भगवंताचे प्रेषित असतात. आपण ख्रिश्चन लोकांमध्ये वगैरे बघतो बघा, ती प्रेषित आलेले आहेत. आता येशू ख्रिस्त वगैरे कोण होता? प्रेषित होता. पण आपल्या धर्मामध्ये मात्र काय आहे की अवतार घेतलेला आहे भगवंतानी. आपले अवतृ म्हणजे तो एक पायरी खाली आलेला आहे. निर्गुण जे परमतत्व आहे ते सगुण झालेलं आहे, ते खाली आलेलं आहे. आणि आपल्यासारखा त्यांनी वेश देह धारण केलेला आहे आणि त्यांनी सर्वांपुढे एक आदर्श ठेवलेला आहे. भगवान राम, भगवान कृष्ण असे सगळे दशावतार आपल्याला प्रसिद्धच आहेत. तर असा हा आपला धर्म आहे. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की हे संपूर्ण जग जर वेगवेगळी दालनं आहेत या जगामध्ये, समजा असं म्हटलं की अमेरिका घर आहे, विश्वची माझे घर म्हणतात ना, तसे संपूर्ण विश्व म्हणजे घर जर म्हटलं तर अमेरिका हा त्याचा दिवाणखाना आहे. नंतर जपान वगैरे त्या तांत्रिक बाजू तिथे सगळ्या असतात. आणि असं त्यांनी बरंच वर्णन केलं. आणि भारतभूमी म्हणजे काय आहे तर त्या घराचं देवघर आहे, देव्हारा आहे असं सांगितलेलं आहे. शंकर अभ्यंकरांची ही कल्पना आहे की हृदय तर आहेच आणि देवघर पण आहे, की प्रत्यक्ष देवाची जागा आपल्या घरामध्ये जी असते ती महत्त्वाची असते. त्यामुळे आणि सगळा सात्विकपणा त्या ठिकाणी असतो. तर तशी ही आपली भारतभूमी आहे. फार फार त्यांनी कौतुक केलेलं आहे गीतेचं याच्यामध्ये. आणि तेच आपल्याला आता अभ्यास करताना वेळोवेळी करणार आहे. पण मेन म्हणजे आधी गीतेचं महात्म्य पाहणं फार आवश्यक असतं, की ते हा ग्रंथ आपण का अभ्यासायचा, याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे. जसं आपण आत्ता गीता महात्म्य पाहिलं, त्या श्लोकांमध्ये पण आता ते श्लोक वाचताना आपल्या लक्षात येईल की आपण गीता का वाचतो, गीता वाचल्यानंतर आपल्याला काय मिळतं. तर म्हणून मग ही थोडीशी पार्श्वभूमी समजणं फार महत्त्वाचं असतं. प्रस्थानत्रयी असं म्हटलेलं आहे बघा. प्रत्येक आपल्याकडे तत्त्वज्ञानाने असं सांगितलेलं आहे की मानवाला जर आत्मोद्धार करून घ्यायचा असेल तर त्यांनी काय करायचं, एका विशिष्ट मार्गाने जायला लागतं ना. मग तो विशिष्ट मार्ग म्हणजे कुठला, तर प्रस्थानत्रयीचा मार्ग. आता हा शब्द नवीन आहे, पण जे प्रवचन ऐकत असतील ना त्यांना माहिती असेल की प्रस्थानत्रयी, याचा प्रस्थान याचा अर्थ काय, जाणं. आपण साधं व्यवहारामध्ये वाच प्रस्थान झालं त्यांचं, माऊलींचं प्रस्थान, तो शब्द आपल्याला माहिती आहे. पण प्रस्थान म्हणजे हे याचा अर्थ बघा, प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाणं, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाणं म्हणजे प्रस्थान आहे. आणि
प्रस्थान म्हणजे जाण्याचे वा जाणण्याचे साधन. म्हणजे नुसतं जायचंच नाही पायाने चालत, तर जाणून घ्यायचं. जाणून घेण्याचं एक साधन त्याला म्हणतात प्रस्थानत्रयी. म्हणजे 3 ग्रंथ, त्यांना प्रस्थानत्रयी म्हटलेलं आहे आपल्या तत्त्वज्ञानामध्ये, की परब्रह्माचं, ईश्वराचं स्वरूप जाणून घेण्याचं ते एक साधन आहे. त्याला प्रस्थान असं म्हणतात. मग या प्रस्थानत्रयीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. थोडंसं अवघड आहे पण समजेल की प्रस्थानत्रयीचे 3 प्रकार सांगितले आहे. एक आहे वैदिक प्रस्थानत्रयी, दुसरी आहे पौराणिक प्रस्थानत्रयी आणि तिसरी आहे संतांची प्रस्थानत्रयी. म्हणजे साधनं. आता हे पुढचं ऐकल्यावर तुम्हाला सोपं वाटेल की वैदिक प्रस्थानत्रयी काय आहे. वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये येतात उपनिषदे, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. आता ही भगवद्गीता जी आहे ती प्रस्थानत्रयी आहे. प्रस्थानत्रयीमधलं एक साधन आहे. मोक्षाकडे जाण्याचं, ईश्वराला समजून घेण्याचं एक साधन आहे हे. ती म्हणजे भगवद्गीता. ही येते वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये. पौराणिक प्रस्थानत्रयीमध्ये रामायण, महाभारत आणि भागवत हे 3 ग्रंथ येतात. त्याचाही अभ्यास केला तरीसुद्धा तो माणूस, तो जीव जो आहे तो मोक्षालाच जातो. आणि तिसरी जी आहे ती संतांची. ती तर अतिशय सोपी म्हणायची, फक्त अभ्यास केल्यावर कळतं किती अवघड आहे. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, त्याच्यानंतर एकनाथी भागवत आणि तिसरं आहे तुकोबांची गाथा आणि दासबोध. हे दोन्ही एकत्र म्हटलं आहे त्यांनी, असे 3 म्हणजे भावार्थ दीपिका, एकनाथी भागवत आणि तुकोबांची गाथा आणि समर्थ रामदासांचा दासबोध. ही संतांची प्रस्थानत्रयी म्हटलेलं आहे. असे हे 10 ग्रंथ होतात बघा. आणि या 10 ग्रंथांचा जर अभ्यास केला, तर मनन केलं ह्याचं, तर आयुष्य आपलं कृतार्थ होऊन जातं. असं सामर्थ्य या 10 ग्रंथांमध्ये आहे, असं आपल्या हिंदू तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. तर त्याच्यामधल्या या भगवद्गीतेचा म्हणजे वैदिक प्रस्थानत्रयीतल्या एका ग्रंथाचा अभ्यास आपण आता करणार आहोत. मग यांनी याच्यामध्ये पुष्कळ दर्शनं दिलेली आहेत, ब्रह्मसूत्र दिलेली आहेत. एवढ्या अवघड गोष्टीत काय आपण नको जायला, पण भगवद्गीतेबद्दलच फक्त आपण जास्तीत जास्त समजावून घेऊ की वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये ही भगवद्गीता आहे. आणि हा मार्ग कसा आहे, स्मार्त मार्ग आहे म्हटलं आहे त्यांनी. म्हणजे स्मृतिविहित किंवा विवेकाधिष्ठित धर्ममार्ग आहे हा. म्हणजे उपनिषदांचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला खूप विद्वत्ता लागते. उपनिषदं समजायला अवघड आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी वेगळी एक प्रतिभा लागते, विद्वत्ता लागते. वेद आत्मसात करायचे असतील त्याच्यासाठी सुद्धा ज्ञान लागतं. आणि वैदिक मार्ग आपल्याला हे आत्मसात होत नाहीत. त्या मानाने गीता जरा सोपी आहे. आणि त्याचं जे भाष्य केलेलं आहे म्हणून उपनिषदाचं सार काढून गीता आपल्यासमोर आलेली आहे. आणि म्हणून त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. मग या भगवद्गीतेला त्यांनी म्हटलं आहे, खरं तर भगवद्गीतम असं गेयता आहे तिच्यामध्ये, गीत आहे ते. त्यामुळे मग त्यांनी असं म्हटलं आहे की खरं तर स्त्रीलिंगी आहे. ही गीता, ती गीता असं म्हणतो ना आपण. त्यामुळे भगवद्गीता असं त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये. तर याचं रहस्य काय आहे की गीता ही स्त्रीलिंगी आहे. आणि त्यांनी स्त्रियांचं महत्त्व इथे सांगितलं आहे की स्त्री ही निःसंशय श्रेष्ठ असते. पुरुषापेक्षा स्त्री सगळ्याच बाबतीमध्ये श्रेष्ठ. शिवापेक्षा शक्ती थोर. शक्तीशिवाय शिव म्हणजे काय होतो, शव होतो तो. त्यामुळे आमच्या सगळ्या भगिनी माता हे ऐकून खूप आनंदित होईल असं ते म्हणतात आहे की सर्वार्थाने सत्य आहे. माऊलीच्या ठाई जे वात्सल्य असते ते पित्याच्या ठाई नसते. पित्याच्या ठाई एक कर्तव्य कठोरता असते, पण माऊलीच्या ठाई ते वात्सल्य असतं. आणि जे ते मातेच्या ठिकाणी, म्हणून तिला माऊली म्हटलेलं आहे की पटकन जवळ घेणारी अशी ही माऊली आहे. आणि म्हणून तिला गीता माऊली असं म्हटलेलं आहे. भगवद्गीता ही कशी आहे, अमृताचा वर्षाव करणारी माता आहे. गीता ही सर्व शास्त्रमयी अशी गंगा आहे. मग हे सगळं गीतेचं महत्त्व आपण बघतो आहे. आणि गीतेमध्ये 18 अध्याय आहेत.
ते आता बघितलेच आहेत आपण. अर्जुन विषाद योग, सांख्ययोग, कर्मयोग, प्रत्येक अध्यायाला वेगवेगळं नाव दिलेलं आहे. आणि या गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. आणि नंतर ही भगवान श्रीकृष्णाने ही गीता सलग सांगितली. त्या गीतेची अध्यायवार संगतवार विभागणी मात्र महर्षी व्यासांनी केलेली आहे. म्हणजे त्या युद्धभूमीवर काही असं नाही की हां आता हा पहिला अध्याय झाला बरं का अर्जुना, आता मी तुला दुसरा अध्याय सांगतो, असं काही भगवान श्रीकृष्णाने केलेलं नाही. त्यांनी जो उपदेश केला तो सलग केलेला आहे. आणि तो कदाचित कमी वेळाचा पण असेल, पण आपल्याला कळावं म्हणून भगवान व्यासांनी याचे 18 अध्याय केलेले आहेत आणि त्याची संगतवार विभागणी केलेली आहे. आणि या गीतेमध्ये 4 वक्ते आहेत. कोण कोण आहे? यातला प्रधान वक्ता आहे भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून भगवंताच्या मुखामध्ये 700 श्लोकांपैकी जवळजवळ 574 श्लोक भगवंताच्या मुखातले आहेत. अर्जुनाच्या मुखामध्ये 84 श्लोक आहेत. संजयाच्या मुखामध्ये 41 श्लोक आलेले आहेत. आणि आरंभीचा एकमेव श्लोक धृतराष्ट्राने म्हटलेला आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. प्रश्न विचारलेला आहे धृतराष्ट्राने. धृतराष्ट्र हा पूर्णपणे अज्ञानाचा पुतळा असं सांगितलेलं आहे. पुत्रमोहानी आंधळा झालेला. शारीरिक अंधत्व तर त्याच्याकडे होतंच, पण पुत्रमोहानी सुद्धा अंध झालेला होता. त्यामुळे त्याला या गीतेचं तत्त्वज्ञान, भगवान श्रीकृष्णाचे अवतार, त्यांनी सांगितलेलं त्याचं ते स्वरूप याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. त्याला फक्त काय की माझे पुत्र जिंकणार आहेत का पंडूची पुत्र जिंकणार आहे, युद्धभूमीवर काय चाललेलं आहे ते मला सांग, असा एकच श्लोक धृतराष्ट्राच्या मुखामध्ये आहे. अशी या गीतेचं वर्गीकरण होतं श्लोकांमध्ये, 700 श्लोकांमध्ये. त्याच्यानंतर गीतेमध्ये प्रामुख्याने 2 छंद आलेले आहेत की अनुष्टुप छंद जास्त महत्त्वाचा तो असतो. 8 अक्षरांचा असतो तो. एकूण 32 अक्षरं 2 ओळी मिळून असतात. आणि 8 अक्षरं झालं की कॉमा द्यायचा, संधी विग्रह करायचा. आणि ते आता मी जेव्हा म्हणायला शिकवते, संथा देते, तेव्हा ते सांगते. म्हणजे अनुष्टुप छंद आहे, त्याचे 4 चरण आहेत, एकूण 32 अक्षरं आहेत. त्याच्यामध्ये अजून एक त्रिष्टुप छंद पण जो आलेला आहे तो 11व्या अध्यायामध्ये आलेला आहे. त्याची चाल थोडी वेगळी असते. मग अशी ही गीता आहे. अनुष्टुप छंद जरी असला तरी अनुष्टुप छंदामध्ये 645 आणि त्रिष्टुप छंदामध्ये 55 श्लोक आलेले आहेत. म्हणजे बघा, जे लोक अभ्यास करतात ते केवढा सुंदर अभ्यास करतात. आपण आपलं सगळं तयार वाङ्मय समोर घेतलं मी, आणि मी आपलं तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आहे, तेच मला किती अवघड जातं आहे. पण यांनी गीतेचा किती सुंदर अभ्यास केलेला आहे. खरंच त्यांना वारंवार नमस्कार करते की गीतेमध्ये किती श्लोक आहेत, कुणाच्या मुखात किती श्लोक आहेत, त्याच्यामध्ये किती छंद आहेत, सगळं त्यांनी अतिशय खुलासेवार आपल्याला सांगितलेलं आहे. आणि एक छान गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली की गीता कुणी सांगितली, कुणाला सांगितली असं आपण म्हणतो ना, तर ते म्हणतात बघा की भगवान श्रीकृष्णच आहे सगळीकडे म्हणे. या भगवद्गीतेची गंमत अशी आहे की जो वक्ता आहे तोही भगवान श्रीकृष्ण आहे, जो श्रोता आहे तोही भगवान श्रीकृष्ण आहे. कसं तर तो स्वतः भगवान आपल्याला कदाचित नवल वाटेल की वृष्णीनाम वासुदेवोस्मी याचा भगवंतांनी स्वतःचा उल्लेख विभूती योगामध्ये केलेला आहे. वृष्णीनाम वासुदेवोस्मी म्हणजे वृष्णी वंशामध्ये मी वासुदेव भगवान श्रीकृष्ण म्हणून जन्माला आलो असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणजे तो वक्ता झाला. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये पांडवानाम धनंजय, पांडवांमधले जो धनंजय म्हणजे पार्थ अर्जुन आहे तो सुद्धा मीच आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे सांगणाराही भगवान श्रीकृष्ण, ऐकणाराही भगवान श्रीकृष्ण आहे. पांडवांमध्ये धनंजय हा मी आहे. आणि ज्यांनी याचं ग्रथित केली ही गीता ते व्यासमुनी, ते सुद्धा मीच आहे. कसं मुनीनामप्यहं व्यास, व्यासमुनी ही सुद्धा माझीच विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी त्रिवेणी संगम झालेला आहे अद्वैताचा.
जे अद्वैताचं प्रतिपादन करणारी ही गीता आहे ना, की सगळं काही एकच आहे, एकोहम बहुश्याम नंतर झालं ते, पण आधी एकला एक परमेश्वर होता, तसं हे एकाचं म्हणजे अद्वैताचं इथे त्यांनी सुंदर उदाहरण दिलं की वक्ताही कृष्णच आहे, श्रोता अर्जुन जो आहे तोही कृष्णच आहे, आणि ग्रथित करणारे महर्षी व्यास हे सुद्धा कृष्णच आहेत. असं एका दृष्टीने त्यांच्या विभूती जर लक्षात घेतल्या तर आपले हे लक्षात येईल. म्हणजे कसा खोल व सूक्ष्म रीतीने अभ्यास केला बघा यांनी, की सगळेजण अद्वैताचं प्रतिपादन याच्यावरून आपल्याला होतं. असं हे तत्त्वज्ञान आहे. आता काय 6 मिनटं राहिलेत अजून. आता इथे आपण भगवान श्रीकृष्ण असं नेहमी म्हणतो. मग भगवंत कोणाला म्हणतात? भग म्हणजे 6 गोष्टी, 6 गोष्टींचा समुच्चय ज्याच्याकडे असतो त्याला भगवान असं म्हणतात. आता एखाद्याकडे धन असेल, आपण त्याला काय म्हणतो? धनवान. एखाद्याकडे लक्ष्मी असेल, लक्ष्मीवान. किंवा एकाकडे आरोग्यवान, ऐश्वर्यवान. तर तसं हा भगवान, भग म्हणजे काय की त्याच्याकडे 6 गुणांचा समुच्चय आहे. मग ते 6 गुण कुठले आहेत? तर ते छान ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन आहे की षड्गुणैश्वर्य भगवान म्हणून म्हणतो आपण. ऐका यशश्री औदार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत असं माऊलींनी सांगितलेलं आहे की षड्गुणैश्वर्य गुणसंपन्न असा तो भगवंत आहे. त्याच्याकडे कोणते कोणते गुण आहेत? ऐका म्हणून सांगितलं आहे की यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, हे 3 गुण. त्यानंतर ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे, हे उरलेले 3 गुण असे मिळून 6 होतात. आणि दोन्ही पराकोटीची गुण आहेत, अतिशय, आणि परस्पर विरोधी पण आहेत. म्हणजे बघा, ज्याच्याकडे लक्ष्मी असते त्याच्याकडे औदार्य नसतं, देण्याची इच्छा नसते. ज्याच्याकडे ज्ञान असतं त्याच्याकडे यश नसतं, ज्याच्याकडे वैराग्य असतं त्याच्याकडे श्री नसते. म्हणजे अशा सगळ्या ज्या काही आपल्या संसारात परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टी आणि अतिशय पराकोटीच्या उच्च कोटीच्या गोष्टी, प्रचंड लक्ष्मी त्याने धारण केलेली आहे आणि तेवढंच औदार्य त्याच्याकडे आहे. 2 टोकाचे गुण धारण करणारा असा हा षडैश्वर्य गुणसंपन्न असा हा कोण असेल? तर भगवान श्रीकृष्ण आहे. अतिशय सुंदर अशी व्याख्या त्यांनी भगवान यांची केलेली आहे. मग अवतार म्हणजे काय? तर मगाशीच आपण बोललो तसं की एक पायरी खाली येणारा अवतृ त्याला म्हणतात, की तो त्याच्या स्वपदापासून न ढळता, म्हणजे जरी तो खाली आला तरी तो स्वपदापासून ढळलेला नाही, त्याचं आहे ते स्थान परब्रह्म परमात्मा तसाच आहे, परंतु तो आपल्यासाठी सगुण झालेला आहे. त्याला अवतार असं म्हटलेलं आहे. म्हणजे परमेश्वर अवतार घेतो याचा अर्थ काय की भगवंताचं शरीर हे काही आपल्यासारखं पंचभूतात्मक नसतं. म्हणजे आता त्या काळामध्ये जे भगवान श्रीकृष्ण होता त्याला सगळे गवळ्याचा पोर म्हणायचे, यादवांचा मुलगा आहे, नंद यशोदेचा मुलगा आहे असं म्हणायचे, वसुदेवाने जन्माला घातलेलं आहे वगैरे वगैरे. पण ह्यांनी परमेश्वराचा अवतार म्हणजे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की त्याचं शरीर हे आपल्यासारखं पंचमहाभूतांनी बनलेलं नसतं, त्याला विषय सतावत नाहीत. आपल्याला जसे हे विषय शब्द स्पर्श रूप रस गंध काम क्रोध सगळे आपल्याकडे असतात तसे त्याच्याकडे नसतात. त्याला क्लेश होत नाही कशाचाही, आपल्याला दुःख होतं, क्लेश होतात, त्याला होत नाही. त्याच्या सुप्त मनामध्ये विषय वासना नसतात, त्याच्यामुळे तो त्रिगुणांच्या अतीत असतो. त्रिगुण त्याला छळत नाही, जसे आपल्याला सत्व रज तम सगळे गुण आपल्याकडे असतात. सर्व कर्मांच्या अतीत असतो तो, कर्म करून अकर्ता असतो तो. म्हणजे त्यांनी कर्म केलेलं आहे आपल्यासाठी, पण कर्म केलं तरीसुद्धा त्याला त्या अभिमानाचा अहंकाराचा जराही लवलेश झालेला नाही आहे, त्यामुळे तो कर्मबंधन नाही. त्यामुळे आपण कर्म करतो, बंधनात अडकतो, म्हणून पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू अशा त्या फेऱ्यामध्ये अडकतो. पण हा जो भगवान आहे याला कर्म बाधत नाही, तो कर्मबंधनात सापडत नाही. त्याला ईश्वर असं म्हणतात, त्याला भगवंत असं म्हणतात. आणि त्याचं अवतरणं तो त्याच्या स्वेच्छेवर असतं. केव्हा अवतार घ्यायचा आहे त्याची इच्छा आहे, केव्हा अवतार आवरून घ्यायचा, चैतन्यामध्ये परत मिसळून जायचं, हेही त्याच्या स्वतःवरच अवलंबून आहे. म्हणजे तो परावलंबी नाही. आपण मात्र
आपल्या कर्माच्या अधीन आहोत. आपले कर्माचं गाठोडं संपलं की आपल्याला परत यावं लागतं, परत जन्म मरण भोगावं लागतं. आपली कर्म काही संपत नाहीत, प्रारब्ध तयार होतं आणि पुन्हा ते भोगावं लागतं. पण तसं ह्याचं नाही आहे. याचे कर्मही दिव्य आहे, त्याचा जन्मही दिव्य आहे. आणि म्हणून रामायण, भागवत, महाभारत सगळ्या ग्रंथांमध्ये भगवंताच्या या अवताराचं विशेष वर्णन केलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे वर्णन केलेलं आहे. तर बघा कसं वाटलं तुम्हाला प्रस्तावना गीतेची प्रस्तावना. अजूनही पुढच्या वेळेस थोडीशी बघू आपण. आता वेळ आपली संपत आलेली आहे. पुढचाही एक क्लास बहुतेक प्रस्तावनेमध्ये जाईल किंवा काय, बघू काय होतं. आणि मग पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया आपण. तर असे गीतेची आपल्याला जर जे शास्त्र आपण शिकणार आहोत त्याची जर आपल्याला माहिती मिळाली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं, त्याच्याबद्दल आदर निर्माण होतो आणि ते करावं वाटतं की सारखं सारखं मला आता गीता वाचली पाहिजे. जर एवढी कल्याण करणारी गीता आहे तर मला तिचा अभ्यास केला पाहिजे असं वाटतं आपल्याला. त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. तर झालेली सेवा तुमच्या चरणी, परमेश्वराच्या चरणी अर्पण करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु.